एका किरकोळ मुद्द्यावरून डोंबिवलीत पुन्हा एकदा मारहाणीचा प्रकार समोर आला आहे। डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवली भागात महिलेनं एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर एका तरुणाने मराठीचा आग्रह धरला आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। यामध्ये 2 महिलांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली आहे। नेमकं काय घडलं याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मात्र तत्पूर्वी तुम्ही लोकसत्ताच्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। जुनी डोंबिवली भागात सोमवारी रात्री एक महिला आपल्या सोसायटीच्या आवारात दुचाकी घेऊन जात होती। सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक तरुण उभा होता। त्याला महिलेनं एक्सक्यूज मी म्हणत त्या तरुणाला सोसायटीच्या प्रवेशद्वारातून बाजूला होण्याची विनंती केली। त्या तरुणानं काही क्षणात मागे फिरून मराठीतून बोला असं म्हणत दुचाकीवरील महिलांना धमकावलं। मराठीतून बोला असा आग्रह त्या तरुणाने धरला। त्यावेळी दुचाकीवरील एक महिला दुचाकी चालवत होती, तर दुसरी महिला तिच्या पाठीमागे दुचाकीवर एक 9 महिन्याचं बाळ घेऊन बसली होती। मराठीतून बोलत नाही म्हटल्यावर त्या तरुणानं दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा हात पिरगळून तिला मराठी कशी बोलत नाहीस असा प्रश्न केला। हा सगळा प्रकार सोसायटीच्या प्रवेशद्वारातच सुरू होता। आव्हान देणाऱ्या तरुणाचं घर सोसायटीच्या तळमजल्याला असल्याने त्याच्या घरातील कुटुंबीय देखील बाहेर आले। यामध्ये 4-5 महिला आणि 3 तरुणांनी मराठी भाषेतून बोलत नाहीत म्हणून त्या दोन्ही महिलांना सोसायटीच्या आवारात बेदम मारहाण केली। यावेळी एका महिलेच्या कडेवर बाळ होतं। या मारहाणीत त्या बाळाची आबाळ देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। एक्सक्यूज मी हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे, त्यामुळे त्याचा उच्चार केला म्हणजे मराठी भाषेचा अपमान होत नाही। असं असताना किरकोळ कारण पुढे करून आम्हा दोन्ही महिलांना 7 जणांनी बेदम मारहाण केली। या प्रकरणी आम्ही विष्णुनगर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आहे असं तक्रारदार महिलेनं सांगितलं। काही दिवसांपूर्वीच मनसेनं बँकांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावं यासाठीची मोहीम सुरू केली होती। या कालावधीत काही बँक अधिकाऱ्यांबरोबर मनसे कार्यकर्त्यांचे वादही झाल्याचं पाहायला मिळाले। तसंच काही ठिकाणी मारामारीचे प्रकारही घडले। ग्राहक सेवेच्या ठिकाणी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, कोणीही कायदा हातात घेऊ नये अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मनसेनं आपलं आंदोलन थांबवलं। पण त्याची धग जुनी डोंबिवलीतील प्रकारातून दिसू लागल्याने पोलिसांनी अशा मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसंच राज्यातील वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।